एक ओव्हर पॉवर प्ले. तीन षटकांचा सामना. या 3 षटकामध्ये एक पहिली ओव्हर पॉवर प्लेची असेल, याची नोंद घ्यायची आहे. इथून पुढे होणारे सामने 3 षटकांचे असतील. 3 षटकामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पंच मयूर, शुभम पळसमकर पंच म्हणून लाभलेत या सामन्यासाठी. तरी दोघांना विनंती असेल की आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. कॅमेरामन फोकस करायचंय. प्रेम रणक्या मैदानाच्या दिशेने सामना चालू होतोय. सामन्याच्या दिशेने फोकस करायचंय. प्रेम आपल्याकडचा कॅमेरा बघायचंय. चालू असलेला सामना फाईट क्लब वर्सेस लक्ष्मी यांच्यामध्ये दोन्ही संघ विजेते संघ पहिला एक एक सामना आपल्या नावावरती करून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला सामना. एक धाव पहिल्या चेंडूवरती. प्रेम रंक्या आपल्याकडून प्रक्षेपण होत नाहीये कॅमेऱ्यात. फुल टॉस चेंडू. एक धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. झेल झाला असता. बॅटची कडा घेतली चेंडूने, मात्र चेंडू काही समजला नाही यष्टीरक्षकाला. 2 धावा मिळतील फलंदाजाला. धावसंख्या पुढे वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 3. काऊ कॉर्नरच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांचे आपल्या संघासाठी. यावेळेला मात्र एकेरी दुहेरी धावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक हालत ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज. कारण त्यांनी पाहिलंय दोन्ही सामने जे झाले होते ते लो स्कोरिंग सामने झाले होते. पहिले 2 सामने झाले होते ते मात्र हाय स्कोरिंग झाले होते. मोर दॅन 40 प्लस झाले होते. मात्र दोन्ही शेवटचे सामने झाले होते ते मात्र लो स्कोरिंग झाले होते. आणि आता इथे मात्र संत गतीने धावपळ पुढे सरकवताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या झाले 5. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. अपील केली जाईल पंचांकडे. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली आणि कोणतेही चूक करणार नाही. संपलाय खेळ फलंदाजाचा.
फुलटॉस चेंडू होता, चेंडू जायला पाहिजे होता सीमारेषेच्या पलीकडे, परंतु ताकद मात्र लावली गेली नाही त्या चेंडूवरती. या ठिकाणी उत्कृष्ट असं यष्टिरक्षण केल्याबद्दल विक्रम जाधव यष्टिरक्षक यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ते समीराज यांच्याकडून. 200 रुपये विक्रम जाधव यांच्यासाठी. स्पीडअप घ्यायचंय पंच, खेळाडूंना बोलायला द्यायचं नाही वेळ. यावेळेला मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावर मारलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून गेलाय चेंडू, जाईल सीमारेषा पार, आलाय खणखणीत षटकार. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल फलंदाजाची. यावेळेला पाहायचंय, पुन्हा एकदा जोरदार आक्रमण केलंय चेंडूवरती, तुटून पडलाय चेंडू, जातोय वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा. बॅक 2 षटकार खेचलेत ते प्रमोद नामक फलंदाजाने आपल्या संघासाठी. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र गोलंदाजाचं कळ काहीच. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार केला, चेंडू खाली येईल क्षेत्ररक्षक, परंतु डोक्यावरून जाईल क्षेत्ररक्षकाच्या. 6 धावांसाठी. सुंदर अशी फलंदाजी, बॅक टू बॅक 3 षटकार आलेत आजच्या या दिवशी, आजच्या या सामन्यामध्ये. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती प्रमोद भेरे यांचे, स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी लक्ष्मी स्पोर्ट्स साठी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र दडपण असेल ते गोलंदाजांवरती. गोलंदाज आहे तो गोलंदाज राजू आपल्या संघासाठी 20 ते 25 पावलांचा रनअप घेऊन. यावेळेला मात्र आकाशाच्या दिशेने झेपावलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक येईल, चेंडू खाली, पाहायचं सेल होईल का. मात्र 3 खेळाडू आले होते चेंडू खाली. नो मॅन लँड मध्ये सेफ विसावलेला आहे तो चेंडू. 2 धावा पूर्ण करतील प्रमोद यांनी. सुंदर असं झेल टिपला असता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे गेला, जज करता आला नाही चेंडू. आणि आतापर्यंत 20 धावा दिल्या, 4 चेंडू 20 धावा दिल्या त्या या गोलंदाजाने. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25. सुंदर असं
पहिलं षटक घेतलं होतं ते गोविंद नामक गोलंदाजाने. यावेळेला मात्र या ठिकाणी संपलाय खेळ. प्रमोदचा टिपलाय झेल राजू यांनी. सुंदर असा झेल टिपलेला आहे तो. प्रवीण याने कमबॅक केला होता. प्रमोदचा खेळ संपलाय. वैयक्तिक अशा 21 धावांवरती बाद झालाय. 5 चेंडू 21 धावा. 5 चेंडू 21 धावांवरती बाद झालाय तो प्रमोद. बारावा खेळाडू. पुढील फलंदाजाचं नाव सांगायचंय. आता मात्र धुरा सांभाळ समीर. ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता प्रमोद त्या पद्धतीने त्याला फलंदाजी करावी लागेल. कारण जो दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालेली होती ती 25. यावेळेला मात्र ज्या पद्धतीने म्हटलं होतं त्या पद्धतीनेच फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत षटकार. या षटकारानंतर धावसंख्या झालेली आहे ती 31. दुसऱ्या षटकानंतरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 31. राजूची गोलंदाजी मात्र काहीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल. 26 धावा दिल्यात त्याने या षटकामध्ये. पहिलं षटक सुंदर गोलंदाजी केली होती. टिचून गोलंदाजी केली होती ती गोविंद नामक गोलंदाजाने. 1 विकेट प्राप्त केले होते. शेवटचे 3 चेंडू त्याने सुंदर निर्धाव चेंडू घेतले होते. मात्र राजू यांनी 4 षटकार दिलेत आपल्या या गोलंदाजीमध्ये. अशा पद्धतीने त्याने 26 धावा दिल्यात. वैयक्तिक अशा 26 धावा दिल्यात ते राजू या नामक गोलंदाजाने. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज विलास. यावेळेला पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जाईल सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत षटकार. पाहायला मिळतंय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती लक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडून. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज विलास आपल्या संघासाठी. जर पाहिलं आतापर्यंत या सामन्यामध्ये तर आतापर्यंत 5 षटकार खेचलेले आहेत ते लक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडून. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. 30 धावा या षटकारांनी मिळाल्या. कव्हरच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू 1 धाव पूर्ण करतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल. दुसरी धाव या ठिकाणी मिसफिल्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरी धाव ही पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली परंतु या ठिकाणी झेल काही झाला नाहीये. 2 धाव पूर्ण. पंच घोषित करतायत हा चेंडू असेल. अशा 3 धावा मिळतील. 9+2.
धावा त्याच्यामध्ये. मेडिकल किट पाठवायचे. पंच सामना त्वरित चालू करायचा आहे. 12वा खेळाडू घेऊन सामना चालू करायचा आहे. सहकार्य करायचंय मित्रांनो. थोडस आपल्याला यापुढे सामने खेळवायचे याचं भान ठेवायचंय. फ्री हिट असेल, फ्री हिट. नो आहे ना, फ्री हिट नाहीये. ओके, नो आहे पण फ्री हिट नाही. झुल काढलाय तो. खोलवर टप्प्याचा चेंडू. एकेरी दुहेरी धाव आता घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या एकेरी धावेने धावसंख्या वधारताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. या ठिकाणी धावचित होण्याची सुवर्ण संधी होती, मात्र खराब असं फेकी म्हणावी लागेल ती क्षेत्ररक्षकाची. या खराब फेकीनंतर 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45 या घरात. पहिले 2 सामने होते ते हाय स्कोरिंगचे झाले, दुसरे 2 सामने होते ते लो स्कोरिंगचे झाले. मात्र हा 5वा सामना हाय स्कोरिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी 3रं षटकही संपलेलं आहे. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर लक्ष्मी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे ती 45. यस, 3रं षटक संपलेलं आहे. 45 धावा. चेंडू द्यायचा आहे. 3 षटकांचे सामने आहेत. नवीन बॉल द्यायचा आहे. विजयासाठी 46 धावांचं आव्हान. तरी पुढील होणारा सामना असेल राऊत 11 वर्सेस माऊली 11. राऊत 11 वर्सेस माऊली 11 यांच्यामध्ये हा सामना होईल. आणि तत्पूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, माऊली 11 संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. प्रकाश जोगे सर, आपण कुठे असाल त्वरित यायचंय समालोचन कक्षामध्ये. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार. मीच एकटा म्हणतोय धन्यवाद. नाणेफेकीचा कौल होतोय. पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना माऊली 11 वर्सेस राऊत 11 यांच्यामध्ये हा नाणेफेकीचा कौल होईल.
नाही नाही. हेड इज द कॉल आणि इट्स अ टेल. माऊली 11 संघाच्या कर्णधाराने नाणेफेक आपल्या नावावरती कोरलेली आहे. काय असेल तुझा निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. कितीपर्यंत धावा? जास्तीत जास्त 40. जास्तीत जास्त 40. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील. असा कोण गोलंदाज आहे तुझ्याकडे? तानाजी पड्यार. तानाजी पडियार नावाजलेला असा गोलंदाज. फलंदाज कोण असेल? अक्षय पसमकर आणि गणेश जोळे. अक्षय पळसमकर. आणि मग तू स्वतःला कुठे पाहतोस? मी कमी 3-4 नंबर. 3-4 नंबरवरती. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुला या सामन्यासाठी आणि तुझ्या संघालाही शुभेच्छा. संतोष, पुन्हा एकदा नाणेफेक आपल्या नावावरती झालेले नाहीये, परंतु मी पाहिलंय की जो नाणेफेक जिंकतोय तो संघ नक्कीच विजय होतोय. पण अपवाद ठरलास तू. मला वाटतं मगाशी पण तूच नाणेफेक जिंकली होतीस. तूच नाणेफेक जिंकली होतीस आणि तूच ते हे केलं होतंस. आणि आत्ता मात्र काहीचा फरक आहे. पण याचं तू कितपत घेशील की बाबा नाणेफेक जिंकलो हारलो तरी चालेल, पण मी आपल्या संघाची धावसंख्या जास्तीत जास्त कितीपर्यंत तू पोहोचू शकतोस? जास्तीत जास्त 40-45 धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल, कारण आता दुपार झालेली आहे आणि बघतो आपण षटकार जात आहेत, त्यामुळे 40-45 धावाचा टार्गेट आम्हाला उभा करायला पाहिजे. 40-45 धावांचा. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुला या सामन्यासाठी आणि तुझ्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे होते दोन्ही संघाचे कर्णधार. नाणेफेकीचा कौल माऊली 11 संघाने आपल्या नावावरती करून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले, आमंत्रित केलंय राऊत 11 संघाला फलंदाजीसाठी. जाऊया सामन्याच्या दिशेने. यावेळेला मात्र पुलटा चेंडू जाईल का सीमारेषा पार? क्षेत्ररक्षक येईल प्रमोद. यावेळेला कोणतीही चूक करणार नाही. पहिल्या चेंडूवरती पहिला सेल टिपलाय प्रमोद याने माघारी धाडले फलंदाजाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती लक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडून. अरविंद, पहिल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला तो अरविंद या सामन्यातही टिचून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला मोहरा बाद केलाय, पहिला धक्का दिलाय तो फाईट क्लब संघाला. यावेळेला मात्र सुंदर असा फटका खेळलाय, जातोय सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. नामदेव नामे यावेळेला मात्र जोरदार प्रहार केलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जातोय. हा आलाय कणकणीत षटकार.
नामदेव नामे आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर असा षटकार खेचलाय. ताकद, आक्रमकता आणि नजाकत भरलेला असा हा फटकार होता. पुलटा शेंडो यावेळेला पुन्हा प्रहार केलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जातोय. आलाय षटकार. प्रमोदने षटकार खेचले होते त्याच पद्धतीने गोविंद आता या ठिकाणी बॅक टू बॅक षटकार खेचताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा प्रहार केलाय. चेंडू खाली येईल का क्षेत्ररक्षक? चेंडू खाली आलाय क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र खेळ संपलाय तो गोविंद नामक फलंदाजाचा. आणि मला वाटतं पंच इशारा करतायत की या ठिकाणी पहिलं षटकही संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. गोविंदची जागा घेईल मात्र आता प्रवीण आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळेल सर्वेश. ज्या पद्धतीने अरविंद यांनी गोलंदाजी केली आहे त्या पद्धतीने नक्कीच मात्र तो गोलंदाजाच्या शर्यतीमध्ये तो अव्वल दर्जाचा असेल. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये त्याने 2 षटकामध्ये 4 विकेट 4 मोहर त्याने आतापर्यंत टिपलेले आहेत. सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केली. जर हे 2 षटकार जर सोडले तर मात्र सुंदर कमबॅक करून त्याने शेवटच्या चेंडूवरती सुंदर टिचून गोलंदाजी करून गोविंदला माघारी धाडलं. आता मात्र समीर सर्वेश काहीच दडपण आपल्याला पाहायला मिळते. अवांतर स्वरूपात एक धाव. धाव संख्या झाली आहे ती 18. यावेळेला मात्र बॅकफुट वरती येऊन चेंडू फटकावून दिलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि कोणतीही चूक करणार नाही. झेल इथे संपलाय खेळ फलंदाजाचा. रोहित कांबळी पंचक्रोशीतील नावाजलेला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू रोहित कांबळे. पनवेल नगरीमध्ये नावाजलेला असा हा खेळाडू. या ठिकाणी अपील केली जाते पंचांकडे. पंचांनी अपील फेटाळले. निर्धाव चेंडू ची सांगता होते. किंग्स 11 पनवेल संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. रोहित कांबळे एकता क्रिकेट संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. रोहित कांबळे अष्टपैलू खेळाडू. यावेळेला मात्र प्रहार केलाय चेंडूवरती. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक मात्र येथे संपतोय खेळ.
रोहित कांबळीचा. रोहितची जागा घेईल मात्र अंकुश. ज्या पद्धतीने रोहितचं गुणगान गायलं होतं, ज्या पद्धतीने तशी साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नाही रोहित कडून. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला भिरकावून दिलेला हा चेंडू जाईल का सीमारेषा पार. या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षक येत आहेत एका चेंडूवरती. पाहायचं चेंडू जातोय का सीमारेषा पार. पंचांनी निर्णय द्यायचा, चेंडू जाईल का सीमारेषा पार, होतोय का चौकार. हा येईल खणखणीत चौकार. फाईन लेगच्या दिशेने खेळलेला हा चेंडू जाईल सीमारेषा पार. आलाय बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 26. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकाचा. यावेळेला मात्र सुंदर चेंडू बॅक टू बॅक 3 चौकार खेचलेले आहेत त्या फलंदाजाने. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने प्रमोद भेरे यांनी बॅक टू बॅक षटकार खेचले होते त्या पद्धतीने सुंदर असे बॅक टू बॅक चौकार खेचताना आपल्याला पाहायला मिळतोय हा फलंदाज अंकुश. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र पुढची चाल, या सामन्याचं भवितव्य, या सामन्याचा कळ, या सामन्याचा परिणाम कोणाच्या बाजूने, कोणाच्या रोखेने, कोणत्या दिशेने आणि कोणत्या मार्गाने जाईल याचं मात्र वर्णन करेल हे षटक क्रमांक 3 आपल्या संघासाठी घेऊन आले गोलंदाज प्रमोद, स्वतः कर्णधार. सहा चेंडू 16 धावा. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय, चेंडू खाली. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वायडिश मिड ऑफच्या खेळाडूचं. रिप्ले सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय खेळाडूचं. फोर नाहीये, 2 धावा मिळतील. 5 चेंडू 14 धावा. काय सुंदर चेंडू होता. या वेळेला मात्र प्रमोद भेरे आपल्या संघासाठी शेवटचं निर्णायक षटक. ज्या अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल का त्याच्याकडून, ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली होती. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केलाय, चेंडूवर खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि बाद होईल फलंदाज.
आता मात्र धर्मराज जागा घेईल ती फलंदाजाची. डॉट चेंडू, परंतु धावचित करण्याची संधी, नामी संधी त्याने घेतली. फलंदाज बाद झालाय. ज्या पद्धतीने बोललो होतं की प्रमोद भेरे सुंदर असं अष्टपैलू कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने शेवटचं षटक, निर्णायक षटक, तिसरं षटक त्याने हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचे मोहरे त्याने टिपलेत. सुंदर टिचून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते प्रमोद भेरे यांचे. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. एक चेंडू 13 धावा. आता मात्र सामना पूर्णपणे लक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडे झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी विजय झालाय तो लक्ष्मी स्पोर्ट्स संघ. विजय संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि उपविजेत्या संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. पांड्या कुठे असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे.